काम स्टेजवर काम करत असताना समजा म्हणजे कलाकाराला कुठलं संरक्षण नाही नाही आणि स्टेजवर काम करत असताना काय अपघात झाला घातपात झाला तर ते कलाकारांना बघायचं. खरं तर आपल्या प्रेक्षकांसाठी खास सांगा वाटतं की पाडव्याच्या दिवशी स्टेजवर न पडून हात मोडला या माणसाचा आणि असा कलाकार सध्या घरात बसून आहे. काय काय झालं, काय प्रसंग होता तो हात मोडला तो? कार्यक्रमात माझी कॉमिटी होती. कॉमिटी करत असताना मला एक अशी खोंबाडी हाणते ती. मग त्याच्यानंतर मी अशी टाळी घेतली आणि जी खाली पडलो चड्डीत पाय अडकून शेना. अँगल होता स्टेजचा त्याच्यावर पडलो मी. कुठल्या गावात झाली? पुणे जिल्ह्यात झालं. आता काय सांगितलं डॉक्टरांनी, काय सांगितलं? डॉक्टरनं काही तर माझं ऑपरेशन केलं, मला रॉड टाकल्यात, बरं. योजनेत बसलोय, दुसरं काय नाही. पण दुसरं काय अनेक चालूच आहे आपल्या इकडे तिकडे योजना. डॉक्टरने सांगितले महिनाभर थांबा. आज 8 तारखेला झालं माझं ऑपरेशन. नट बोल्ट टाकले ती मला, परंतु मला कोणी काय मदत नाही दिली, काय नाही, ती कोणाला मागायची पण नाही. त्यावेळेपासून घरीच आहे? मी घरीच आहे बसून शिना. मला मग जागरण गोंधळाच्या पार्ट्या येते, त्या तमाशाची स्थिती आहे, पण मला कापडच घालता येत नाही, ते मी निवांत घरात बसून आहे. किती अवघडच आहे बघा. म्हणजे जगाला हसवायचं पण आपलं दुःख कोणाला सांगायचं तर घरात बसून राहायचं. इतकी दुर्दैवी कथा कलाकाराच्या जीवनामध्ये येऊ शकते. जी ॲक्सिडेंट झाला त्यांचा 5-6 माणसाचं कुटुंब आहे आणि कमवणारा एकटा कलाकार, तोही अपघात झाला, हात मोडला, पायात हाताच्या खोब्यामध्ये रॉड टाकलेत, एवढं मोठं ऑपरेशन झाले. आणि जर कुणाला हे सगळं बघून जर कलाकाराला तुम्हाला मदत करावी वाटत असेल, गोविंद पाटोळे यांना, विनोदाचा बादशाह गोविंद पाटोळे यांना जर मदत करावीशी वाटत असेल तर तुम्ही 93 25 28 46 58 हा त्यांचा मुलाचा विजय गोविंद पाटोळे यांचा नंबर आहे. या नंबरवरती फोनपे गुगल पे करू शकता आणि त्यांना आर्थिक मदत करू शकता. नंबर तुम्हाला अनेक एकदा सांगतो, 93 25 28 46 58 विजय गोविंद पाटोळे या नंबरवरती फोनपे करून आपण मदत करू शकता.